मालेगाव महानगरपालिकेची निवडणूक उत्साहात संपन्न झाली। या दरम्यान निकाल प्रक्रिया ही पार पडली, परंतु आता महापौर व उपमहापौर कोण होणार या संदर्भात नागरिकांमध्ये उत्सुकता लागली आहे। या दरम्यान महापौर आणि उपमहापौर निवड कधी होणार, कशी होणार, कुठे होणार, कोण असणार पीठासन अधिकारी, तसेच महापालिकेसंदर्भात इतर माहिती जाणून घेण्यासाठी आमचे प्रतिनिधी हरीश मारू थेट आपल्यासोबत कॉलरवरून जोडले जात आहेत। बोला हरीशजी, या संदर्भात काय सविस्तर माहिती सांगता येईल? नमस्कार। मालेगाव सहित महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकेच्या निवडणुका या 15 जानेवारी रोजी झाल्या आणि 16 जानेवारी रोजी त्याचा निकाल सगळ्यांच्या समोर आलेला आहे। विविध विभागामध्ये वेगवेगळे निकाल लागलेले आहेत। नागरिकांमध्ये महापौर व उपमहापौर कोण होईल, कोण असेल सत्तेत, कोण बसेल विरोधी बाकावर, असे अनेक प्रश्न आणि उत्सुकता आहे। त्या संदर्भात अनेक उलटे-सुलटे निष्कर्ष काढण्यात येत असून तर्क-वितर्क नागरिकांमध्ये सुरू आहे। विविध राजकीय खेळी राजकीय नेते आपले राजकीय अनुभवासहित कस लावताना देखील दिसत आहे। काय होईल, कोणत्या क्षणाला राजकारणात काय होईल हे अद्यापही लोकांना काही समजत नाही आहे। त्यामुळे नक्कीच कोण कशी राजकीय खेळी खेळतो याकडे मात्र नागरिकांचं लक्ष लागून आहे। त्या संदर्भात आता महापौर आणि उपमहापौर निवडीसाठी नाशिकसह धुळे, अहिल्यानगर, जळगाव या महानगरपालिकेची 6 फेब्रुवारीला तर मालेगाव महानगरपालिकेची 7 फेब्रुवारीला विशेष बैठक आहे, असं विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गडाम यांनी जाहीर केलेलं आहे। नाशिक महानगरपालिकेसह मालेगाव, धुळे, अहिल्यानगर आणि जळगाव महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडीसाठी 6 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 11 वाजता तर मालेगाव महापालिका महापौर आणि उपमहापौर निवडीसाठी 7 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता संबंधित महापालिकेच्या सभागृहात विशेष बैठक आयोजित करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गडाम यांनी दिलेले आहे। महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीसाठी विशेष बैठकीचे पीठासीन अधिकारी म्हणून विभागीय आयुक्त किंवा त्यांचा प्रतिनिधी असेल अशी तरतूद आहे। त्या अनुषंगाने संबंधित जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांनी पीठासीन अधिकारी म्हणून काम पाहण्याचे आदेश नमूद करण्यात आलेले आहे। नवनिर्वाचित सदस्यामधून धुळे महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर यांच्या निवडीसाठी 6 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 11 वाजता धुळे महापालिका सभागृहात विशेष बैठक आयोजित करण्यात आलेली असून विभागीय आयुक्त यांच्या प्रतिनिधी म्हणून जिल्हाधिकारी श्रीमती भाग्यश्री विस्पुते यांची पीठासीन अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आलेली आहे। नवनिर्वाचित सदस्यामधून अहिल्यानगर महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर यांच्या निवडीसाठी 6 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 11 वाजता अहिल्यानगर महापालिका सभागृहात विशेष बैठक आयोजित करण्यात आलेली असून विभागीय आयुक्त यांचे प्रतिनिधी म्हणून जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांची पीठासीन अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आलेली आहे। नवनिर्वाचित सदस्यामधून जळगाव महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर यांच्या निवडीसाठी 6 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 11 वाजता जळगाव महापालिका सभागृहात विशेष बैठक बोलवण्यात आलेली असून विभागीय आयुक्त यांचे प्रतिनिधी म्हणून जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची पीठासीन अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आलेली आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं, नवनिर्वाचित सदस्यामधून मालेगाव महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर यांच्या निवडीसाठी 7 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 11 वाजता मालेगाव महापालिका सभागृहात विशेष बैठक आयोजित करण्यात आलेली असून विभागीय आयुक्त यांचे प्रतिनिधी म्हणून नाशिक जिल्हाधिकारी श्री आयुष प्रसाद यांची पीठासीन अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आलेली आहे। पीठासन अधिकारी यांनी महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 मधील तरतुदीचे पालन करून सभेचे कामकाज पार पाडावे, तसेच बैठकीचे इतिवृत्त महानगरपालिकेच्या इतिवृत्त नोंदवहीत नोंदवून सविस्तर अहवाल सादर करावा असे आदेशात नमूद करण्यात आलेले आहे। आपण याबाबतीत आता आपण लक्षात घेऊ की मालेगावमध्ये खूप उत्सुकता आहे। मालेगावचं जर आपण राजकीय बलाबल जर बघितलं तर ते कसं आहे, तर मालेगावच्या एकूण 84 सदस्यांमधून इस्लाम पार्टीचे म्हणजे आसिफ शेख यांच्या नेतृत्वाखाली जी इस्लाम पार्टी स्थापन करण्यात आली त्याचे 35 नगरसेवक निवडून आलेले आणि त्यांच्याबरोबर अलायन्स असलेले समाजवादी पार्टीचे 5 नगरसेवक निवडून आलेले आहेत। MIMचे 21 नगरसेवक निवडून आलेले, तर शिवसेनाचे 18, भारतीय जनता पक्षाचे 2 आणि काँग्रेसचे 3 अशा पद्धतीने हे राजकीय बलाबल आहे। आणि 84
सदस्याची ही महानगरपालिका आहे. त्याच्यामध्ये 43 नगरसेवक बहुमतासाठी लागत आहेत. याकडे आता सगळ्यांचं लक्ष आहे की कोण कशी राजकीय खेळी खेळतो आणि कोणाचा महापौर होतो, कोणाचा उपमहापौर होतो, कशा पद्धतीने आणि कोण विरोधी बाकावर बसतं हे बघणं आता खूप म्हणजे त्याची उत्सुकता आहे आणि हे बघणं महत्त्वाचं आहे. तर आपल्याला 7 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता मालेगाव महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये या संदर्भात बैठक आयोजित करण्यात आलेली आहे आणि त्या संदर्भात तेव्हा काय होतं हे बघायला मिळेल. पण आता लक्ष आहे नागरिकांचं 7 फेब्रुवारी 2026 सकाळी 11 वाजेकडे. धन्यवाद सर. धन्यवाद हरीशजी माहिती दिल्याबद्दल. याच प्रकारे महत्त्वाचे अपडेट, महत्त्वाच्या बातम्या आणि मालेगाव महानगरपालिका महापौर उपमहापौर निवडीसंदर्भात इतर घडामोडी जाणून घेण्यासाठी प्रबंधभूमी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि बघत रहा प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज.